नमस्कार, मी विजया. संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. घेऊयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा. संवाद सुपरफास्ट. हातगाडी लावण्याच्या वादातून एरवड्यात झालेल्या संदीप देवकर यांच्या निर्गुण खून प्रकरणी मुख्य सूत्रधार जावेद अल्ताफ सय्यद याला अखेरीस रविवारी रात्री एरवडा पोलिसांनी अटक केली. या निर्गुण खुनाच्या गंभीर गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार जावेद सय्यद हा तब्बल 8 दिवस फरार होता. गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार फरार असल्यामुळे एरवडा पोलिसांना मोठी डोकेदुखी झाली होती. एरवडा पोलिसांसह गुन्हे शाखेची पथकं आरोपी जावेद याचा शोध घेत होती. अखेरीस त्याला पोलिसांनी अटक केली, तर न्यायालयाने तपासासाठी 19 जानेवारीपर्यंत त्याला कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वाहन चोरीच्या घटना वाढल्या होत्या. त्यामुळे चोरांना शोधणं पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं. नाशिक शहरातील द्वारका व पाथर्डी परिसरातून जिंदाल पॉलिफिल्म व ग्लोबल कंपनीचे पिक अँड ड्रॉप करणाऱ्या वाहनांमध्ये अज्ञात 4 ते 5 आरोपी प्रवासी म्हणून बसून होते. तर या अज्ञातांनी गोंदे MIDC परिसरात चालकांना चाकूने दुखापत करून 2 वाहने जबरीने चोरून नेऊन वाहन चालकांचे हातपाय बांधून तोंडाला रुमाल लावून वनी सातपुतारा रोडवर टाकून दिले होते. या प्रकरणी मालेगाव शहरातील पॉलिटेक्निक कॉलेज भायगाव परिसरातून 5 संशयितांना ताब्यात घेऊन वरील जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधान परिषदेचे माजी सभापती आमदार शिवाजीराव देशमुख यांचे मुंबई रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाने सांगली जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. शिवाजीराव देशमुख हे किडनीच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर महिन्याभर उपचार सुरू होता. बॉम्बे रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शेवटपर्यंत विधान परिषदेचे सदस्य म्हणून ते काम करत होते. आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. जत उमदी ग्रामीण भागातील MV हायस्कूल या शाळेत शिकणारी रूपा हुनगंडी व मोहिनी चव्हाण या दोघींनी एकाच गटात वेटलिफ्टिंगसाठी पुण्यात खेलो इंडिया स्पर्धेत भाग घेतला होता. या स्पर्धेत मोहिनी चव्हाण हिने 181 किलो वजन उचलून आपले लिफ्टिंग संपवले, तर तिची मैत्रीण रूपा हुनगंडी हिने 186 किलो वजन उचलून नवीन राष्ट्रीय विक्रम नोंदवला. या दोघी मुली ग्रामीण दुष्काळी भागातील आहेत. भारतीय लष्कराच्या MIRC सेंटरमध्ये 36 आठवड्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून 272 सैनिकांनी शानदार दीक्षांत समारंभात देशसेवेची शपथ घेतली. मेजर जनरल नवनीत कुमार यांनी या शानदार परेडचे निरीक्षण केले. यावेळी लष्कराचे वरिष्ठ अधिकारी व शपथ ग्रहण करणाऱ्या सैनिकांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. अहमदनगरमध्ये असलेल्या MIRC मधील अखोरा ड्रिल मैदानावर हा दीक्षांत समारंभ पार पडला. तर खडतर प्रशिक्षण पूर्ण करून शपथ ग्रहण करणाऱ्या या सर्व तरुण सैनिकांना आपल्या युनिटमध्ये जाण्यापूर्वी अत्याधुनिक तांत्रिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. पारनेर तालुक्यातील करंदी येथे रावजी कारभारी चौधरी या शेतकऱ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली आहे. चौधरी यांना एक मुलगा असून त्याचा विवाह वर्षभरापूर्वीच गावातील पिंपरकर कुटुंबातील मुलीशी झाला होता. मात्र कौटुंबिक वादामुळे गेल्या काही दिवसांपासून दोन्ही कुटुंबांमध्ये पटत नव्हते. त्यामुळे मुलगी नांदत नव्हती. रविवारी या संदर्भात दोन्ही कुटुंबात बैठक झाली होती. त्यानंतर रावजी चौधरी हे शेतात पाणी देण्यासाठी गेले असता त्यांची पत्नीही शेतात गेली, तर तिथे चौधरी शेतात पडलेले आढळले. चौधरींच्या मांडीखाली दोन्ही पायांवर जखमा आढळल्या असून घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. या घटनेचा अधिक तपास पारनेर पोलीस करत आहेत. केडगाव हत्याकांडात खुनाच्या गुन्ह्यात नाशिक कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला माजी महापौर संदीप कोतकर याला CIDने केडगाव हत्याकांडाच्या गुन्ह्यात वर्ग करून घेतले असून त्याला अटक करण्यात आली आहे. कोतकर याला आज दुपारी जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. एखाद्या गुन्ह्यात आधी शिक्षा झालेल्या आरोपीला दुसऱ्या गुन्ह्यात वर्ग करून घेण्यासाठी राज्य सरकारची परवानगी लागते. संदीप कोतकर या संदर्भात राज्य सरकारने CIDला केडगाव हत्याकांडात वर्ग करून घेण्याची परवानगी दिली होती. त्यानुसार CIDने सोमवारी दुपारी नाशिक कारागृहात जाऊन कोतकरला वर्ग करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण करत रात्री त्याला नगर येथे आणले. पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या स्टुडिओमध्ये सुरू असलेल्या संत भगवान बाबा यांच्या मूर्तीचा भाग जाळण्यात आला. त्यानंतर अनेक ठिकाणाहून नागरिकांनी रोष व्यक्त केला. या संदर्भात शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी पारनेर पोलिसात फिर्याद दाखल केली होती. त्या अनुषंगाने पारनेर पोलिसांनी या जागेचा मालक स्वप्नील सुरेश शिंदे यास अटक केली आहे. अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही. धन्यवाद. राज्यभरात झपाट्याने विस्तारत असलेल्या संवाद लाईव्ह टीव्हीसाठी पूर्ण वेळ प्रतिनिधी नेमणे आहे. शिरूर श्रीगोंदा पारनेरसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, आंबेगाव खेड जुन्नरसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, बारामती इंदापूर दौंडसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, मुळशी मावळ हवेलीसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, पुणे शहर आणि हडपसरसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, पिंपरी चिंचवड भोसरीसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, अहमदनगर शहर आणि नगर दक्षिणसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी,
वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक. स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असावी. आपल्या भागातील राजकीय, सामाजिक आणि परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक. इच्छुकांनी आपला संपूर्ण बायोडेटा संवादtv@gmail.com वर पाठवावेत आणि मुलाखतीसाठी समक्ष भेटावं. अधिक माहितीसाठी 9665 992 992 या क्रमांकावर आजच संपर्क करा. संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.